जय गुरु। जय गुरु। जय गुरु। हाँ, जय गुरु। एक मिनिट, जस्ट मी हँड्स फ्री लावतो. जय गुरु। जय गुरु. हा. तर आपण सगळे कालचं पुढचं वाचून आलात का? जसं मी म्हटलं होतं तसं. हो सर. वाचलंय सर. वाचून आला ना? व्हेरी गुड. ठीक आहे. आणि मग आज आपल्याला जास्त वेळ शंकांवरती जास्त वेळ देता येईल. बरोबर. शेअर करतो मी. दुसरं. नाही, हे नाही. दिसतंय का तुम्हाला? स्क्रीन दिसतोय? हो हो सर. सर. हा. याच्यात आपण ते झालं शेवटचं वाचन. वाक्य राहिलंय सर. शेवटचं वाक्य. हा, त्याच्या आधी जे शेवटच्या आधीचं जे वाक्य आहे ना, त्याच्यात थोडंसं माझी सांगण्यात थोडासा गडबड झाली. ती मी परत सांगतो. संस्कृत भाषायां महात्म्यं तु भारतीय विधाने अपि नीतिविद्भिः स्वीकृतम. हा. तर संस्कृत भाषायाः म्हणजे भाषेचे महात्म्य, हं, भारतीय विधाने म्हणजे भारतीय संविधानात, हा, सुद्धा नीतिविद म्हणजे कोण? हा, म्हणजे नीती जाणणारे नीतिविद. जसं शास्त्रविद, हं, वेदविद. हा. तसं वित हा प्रत्यय ना, म्हणजे वित म्हणजे जाणणं. तर नीतिविद म्हणजे जो नीती जाणतो त्याला नीतिविद म्हणतात. जो वेद जाणतो त्याला वेदवित म्हणतात. आणि त्याची त्या नीतिविदची तृतीय होते बहुवचन, नीतिविदभिः. जसं रामेभिः तसं. तर नीतिविदभिः स्वीकृतम म्हणजे नीती जाणणाऱ्यांकडून किंवा नीतिशास्त्रज्ञांकडून स्वीकृतम हे परत धातुसाधित आहे, कर्मणी प्रयोगातलं धातुसाधित. हा. संस्कृत भाषेचं महत्त्व, हा, तर भारतीय संविधानात सुद्धा नीती विद्वानांकडून किंवा नीती विद्वानांकडून म्हणण्यापेक्षा, संस्कृतमध्ये ना नीती हा शब्द जो आहे ना, तो ज्याला न्यायशास्त्र म्हणतात ना, त्यालाच नीती असं पण म्हणतात. म्हणजे कायदा हा तसं म्हटलं तर हा फारशी शब्द आहे. कायदा. त्याचं आपलं रूपांतर जे आहे ते न्याय. म्हणूनच आता आपल्या नवीन सरकारने काही महिन्यांपूर्वी न्याय संहिता असं केलं ना, भारतीय न्याय संहिता असं केलं, नाही का? ते न्याय न्याय हा पूर्ण मराठी किंवा संस्कृत प्रचूर शब्द आहे. तर तसंच नीती नीती म्हणजे काय? नियम किंवा न्याय. न्यायशास्त्र. तर नीतिविद म्हणजे न्यायशास्त्री. हा. म्हणजे ज्यांनी हे संविधान बनवलं अशा न्यायपंडितांकडून, हा, स्वीकृत करण्यात आलेलं आहे संस्कृत भाषेचं महत्त्व. हं. ठीक आहे. तर हा नीतिवेद भिही, हे जर आम्ही सांगण्यात चूक केली होती मला वाटतं. ती नीतिवेद भिही असं तृतीया बहुवचन आहे नीतिवेद. हं. ठीक आहे. पुढचं कोण सांग, पुढचं काय आता? म्हणजे तुम्ही आता वाचलेलं आहे ना, तर मी हो. उलट सुरुवात करेल. ज्यांना कळलं त्यांना काय कळलं ते नाही विचारणार. कोणाला शेवटचं वाक्य कळलं नाही किंवा काय शंका आहे त्या विचारा. समजलंय सगळ्यांना शेवटचं वाक्य? नाही, एक विचारायचं होतं सर. विधेय म्हणजे काय? मला पण तेच प्रयत्नो विधेय. हा. आता ना, जसं आपण म्हणजे विधान किंवा म्हणजे काय माहितीये का? एखादं तयार करणे, किंवा होणे. हं.
कर करणे होणे याला हा धातू आहे. म्हणजे जसं आपण आता म्हणून आपल्याला विधिमंडळ म्हणतात. विधिमंडळ म्हणजे काय? जे कायदे म्हणजे नियम बनवतात त्यांना आपण विधिमंडळ म्हणतो. विधाता, ब्रह्मदेवाला काय नाव आहे? विधाता. कारण तो सृष्टी करतो म्हणून. हम्म. तर इथं विधेय हे धातुसाधित झालं. हा. आणि विधेय आता धातुसाधित झाला, शब्द झाला. आणि त्याचं प्रथमा एकवचन विधेय हा, प्रयत्न हा, विधेय हा. प्रयत्न हा हे त्यातला कर्ता झाला आणि त्याचा म्हणजे म्हणून ते विधेय हा झालं. म्हणजे म्हणजे म्हणून संस्कृतच्या अध्ययनाकरिता ह्याच्या पुनरुत्थानासाठी पण आणि याच्या पुनरुत्थानासाठी द्रुतम एव हा अस्माभी लवकर किंवा द्रुतम म्हणजे लवकरच आपले प्रयत्न व्हायला हवेत असं. विधे आपल्याकडून जलद प्रयत्न व्हायला हवे असं पाहिजे का? हा हा बरोबर. अस्माभी परत ही तृतीया झाली. आपल्याकडून हम्म. जलद प्रयत्न व्हायला हवेत. बरोबर अगदी. कारण अस्माभी परत तृतीय आहे. बरोबर. ठीक आहे. मी बरोबर. काय केलं होतं सांगू का सर? सांगा ना. हा. हा आता हा म्हणजे आता हा याचा म्हणजे संस्कृत अध्ययनाच्या साठी ह्या किंवा त्याच्या आणि पुनरुत्थानासाठी त्वरित प्रयत्न आमच्याकडून केले गेले पाहिजेत असं केलं होतं मी. ठीक आहे. जवळपास एकच आहे. अस्माभी म्हणजे तृतीय आली. विधेय आहे म्हणजे कर्मणी धातुसाधित आमच्याकडून. झालं. हा. हो. आमच्याकडून. बरोबर. हा. आणि संस्कृतच्या अध्ययनासाठी संस्कृतस्य अध्ययन आहे असं म्हणजे अभ्यासासाठी संस्कृताच्या अभ्यासासाठी आणि हा त्याच्या पुनरुत्थानासाठी हम्म त्वरित किंवा लवकरात लवकर प्रयत्न आमच्याकडून केले गेले पाहिजेत असं केलं होतं मी. बरोबर. तर ठीक आहे. केले गेले माझं पाहिजे पण जवळपास तसंच आहे सर. म्हणून दाखवू. करायला हवे म्हणजे ते विधेय आहे ना ते तर ते प्रथम आहे तर हवे पाहिजे ना केले गेले पाहिजे की करायला हवे ते कन्फ्युज झालंय. केले गेले पाहिजे किंवा करायला हवे एकच आहे. हा एकच आहे ते. हा ठीक आहे ना. शेवटी ते मराठीत आपण कसं एक्सप्रेस करतो त्याच्यावरती आहे. पण अर्थ त्याचा दोन्हीचा एकच होतो नाही का? केले गेले पाहिजे. क- पण व्हायला हवे. नाही तर व्हायला जास्त हवेत. व्हायला योग्य शब्द हवेत किंवा केले गेले पाहिजे. हा हा म्हणजे करायला हवे हा कर्तरी प्रयोग झाला. व्हायला हवे किंवा केले गेले पाहिजे कर्मणी. हे कर्मणी धातू साधित आहे ना. त्यामुळे म्हणजे व्हायला हवेत हा जास्त शब्द योग्य वाटतो मला. हं? हो. हं. ठीक आहे. अं, आता परत पुढचं वाक्य. हा आता याच्यात परत मी कोणाला जास्त काहीच कळलं नाही या वाक्याचं त्याला मी प्रश्न विचारेन. दोन शब्द काही कळले ना. क्षमा आणि वैदिकी. वैदिकी यत्सा म्हणजे यत यत्सा आणि क्षमा. यत आणि सा. सा यत यत म्हणजे म्हणूनच जर. जी हा. सा जर. म्हणजे ती. हा. जी किंवा जी. आणि सा म्हणजे ती. हं? हं? अजून तर मला ते पुनरुज्जीवयितुम मला आधी असं संधी वाटते ते ते काय असेल एक्झॅक्टली मला थोडं कन्फ्युज झालं पुनरुज्जित जाऊ दे. जीवयितुम म्हणजे काय? ज, ज, अ, ज, जगण्यासाठी म्हणजे हा जीवनासाठी किंवा जगण्यासाठी. हा हम्म. जिवंत राहण्यासाठी. बरोबर. जिवंत राहणे आता तुमून आता प्रत्यय येतो. हा आता उज्जीवयितुम म्हणजे काय? उज्जीवयितुम उज्जीवयितुम म्हणजे म्हणजे वरती. वरती. म्हणजे काय? पुढे पुढे म्हणजे नुसतंच खुरटणं म्हणजे एखादं रोप नुसतं आपण म्हणतो जगलंय पण खुरटलेलं आहे त्याची वाढच होत नाही. हा पण उज्जयितुम म्हणजे काय? वाढणारं जिवंत पण नुसतं जीवतो म्हणजे जगलंय पडलंय आपलं असं.
हा. आणि उज्जयितू जीवयितू म्हणजे ते जगतंय आणि वाढतंय, तरारतंय, त्याला म्हणतात उज्जीवन, जीवयन असं. आता पुन्हा उज्जीवयितू म्हणजे दोन प्रत्यय लागले पहा, म्हणजे सॉरी, उत हा उपसर्ग लागला आणि पुन्हा हे त्याला अजून एक संधी झाली, पुन्हा उज्जीवयितू म्हणजे काय? अगेन पुन्हा ते तरतरणार. पुनर्जन्म. पुन्हा तरारण्यासाठी, हा, पुन्हा वाढण्यासाठी. हा, उज्जीवयितू म्हणजे वाढण्यासाठी, नुसतं जीवयितू म्हणजे जिवंत राहण्यासाठी. असं. ठीक आहे. सर अजून पूर्ण वाक्याचा अर्थ सांगा, कारण मला वाचायला ते वेळ नाही मिळाला आज. नाही, ठीक आहे. मग तू तू आता यू मिस दॅट इट. पण मला ज्यांना डिफिकल्टीज आहे त्या मी पहिल्यांदा सोडवणार, सगळं सोल्युशन तुमच्या स्पून फिडिंग नाही करणार मी. हा. क्षमा अर्थात क्षमाचा या वाक्यात काय अर्थ होतो? डिफिकल्टीज वन मिनिट. हा. हा, एक एक राजेशचा प्रश्न आहे का, राजेश? क्षमाचा या वाक्यात काय अर्थ होतो? कारण क्षमा म्हणजे हा क्षमा मागणे किंवा सहन करणे असं असतं. पण ह्या वाक्यात त्याचा काय उपयोग होतो म्हणजे ते नाही कळलं. म्हणजे कुठे बसतं हा शब्द या वाक्याच्या तर अर्थात? मला मला वाटतं की समर्थ आहे असं आहे का क्षमा म्हणजे. मला सक्षम नाही नाही वाटलं ते. नाही नाही, पण मला त्याचं हे काय सांगा, म्हणजे ते रूप काय, म्हणजे असं तुम्ही ना ज कन्क्लुजनवर एकदम जम्प करता तसं नका करू. हा. तर त्याचं हे काय असावं? क्षमा. तर आज्ञार्थी. नाही क्षमक्षम्य ते धातू आहे. नाही नाही, मी विचारतोय क्षमा म्हणजे काय असावं, हा प्रश्न आहे माझा. क्षमता क्षमा आहे. क्षमा समर्थ म्हणजे आहे क्षमता आहे. सामर्थ्य. अर्धा तासाने फोन करेल. अर्धा तासाने फोन करेल. काय म्हटलं? क्षमा म्हणजे सामर्थ्य. नाही नाही, तुम्ही बरोबर, थोडंफार बरोबर बोलताय. पण मला क्षमा हे व्याकरण काय आहे याचं, म्हणजे हे काय रूप आहे, नाव आहे, क्रियापद आहे की काय आहे, हे तुम्ही सांगा. Feminine Shama. क्षमता आहे. It's the feminine noun. संस्कृत भाषेत नाही, भाषेत मला मला अर्थ नकोय. मला क्षमा या शब्दाचं हे काय आहे, क्षमा काय शब्द आहे? Feminine noun. नाम आहे का नाम. नाव वाटतं नाव. हे नाव नाही बरोबर नाम आहे. नाही, हे Feminine आहे noun. पुन्हा. क्षमता आहे. ऐका ऐका तुम्ही परत, हे या कर्मणी. आकारांचं स्त्रीलिंगी नावाचं प्रथमा एक वचन आहे सर. नाही, हे असं ना, नाही नाही, ते नाम झालंय. पण ते नाव कर्मणी. नाव ऐका नाव. ऐका आता, कर्मणी धातू साधित झालेलं आहे ते, क्षम धातूपासून. हा. जसं आपण, तुम्हाला आठवतं, मराठीत सक्षम हा शब्द आहे, बरोबर? सक्षम. हम्म तर पण आता इथे ही स्त्रीलिंगी आहे, म्हणून क्षमा, कारण ही भाषा आहे ना, म्हणून ही किंवा सॉरी, संस्कृती ही स्त्रीलिंगी आहे ना, म्हणून ही त्याचं आपण जसं कर्मणी धातू साधित, ते मग नामाप्रमाणे चालतं आणि त्याचं लिंग हे क्षम, क्षमहा, क्षमा, क्षमम असं होणार. सक्षमम, सक्षमहा, सक्षमा असं. तर स हे शब्द जाऊ द्या, स हे परत त्याचं हे आलं, उपसर्ग आला. पण क्षमा म्हणजे समर्थ आहे, हा, म्हणजे सक्षम आहे या अर्थाने तो क्षमा हा शब्द वापरलाय. पण जसं मी म्हटलं तसं ते झालं कन्क्लुजन. कोणीतरी बरोबरही सांगितलं, क्षमा म्हणजे समर्थ आहे. पण त्याचं मीच केलं होतं सर. नाही, सक्षम पण म्हटलं होतं मी. बरोबर, पण त्याचं मूळ व्युत्पत्ती काय, हा, असं. हो, कारण ते नव्हतं कळलं. ते नव्हतं हा, कळलं. तर ते करणं आवश्यक आहे. नाहीतर काय, आपण दया, बरोबर क्षमा, आहे. शांती तसं क्षमा होईल तसं नाही, म्हणजे ती क्षमा वेगळी. हो हा. हो हो. बरोबर आहे की नाही? हा. आणि बाय द आणि वे, बाय द वे, वाक्याचा अर्थ तुम्हा बघायला गेलं एक तर एक मिनिट, कळतं मग. ते सांगतो मी. पण त्याच्या आधी एक सगळ्यात महत्वाचं, मराठीत ज्याला आपण क्षमा म्हणतो ना, हम्म, क्षमा हा दया, क्षमा, शांती, तेथे देवांची वसती वगैरे अशी आपली मराठीतली सुभाषित आहेत ना. तर ती क्षमा म्हणजे काय? आपल्याला वाटतं क्षमा म्हणजे एखाद्याला क्षमा करणे, बरोबर आहे? बरोबर ना? हम्म. नाही हो का?
बरोबर. म्हणजे हम्म. महात्मा गांधी म्हणायचे की मुसलमानांना क्षमा करा, काही त्यांनी चुका केल्या तरी, वगैरे वगैरे, नाही का? म्हणजे पण क्षमा या शब्दातच पहा संस्कृत किती पॉवरफुल आहे. क्षमा या शब्दातच सामर्थ्य दडलेलं आहे, क्षमता दडलेली आहे. कारण क्षमा कोण करू शकतो? दुर्बळ माणूस क्षमा नाही करू शकत, बरोबर? क्षमा क्षमा करण्यासाठी जो क्षमतावान आहे किंवा ज्याच्यात सामर्थ्य आहे, क्षमता आहे, तोच क्षमा करू शकतो. त्यामुळे क्षमा करण्यासाठी, क्षमा हा चांगला सद्गुण आहे, पण क्षमा करण्यासाठी आपल्यामध्ये सामर्थ्य असणं पण आवश्यक आहे. आणि म्हणून जे सबळ आहेत, सबळांची जी क्षमा आहे, तिला काहीतरी अर्थ आहे जगामध्ये, व्यवहारात किंवा जगामध्ये पण. पण आपण ते बघतोच, नाही का? की अमेरिकेने क्षमा केली म्हणजे आंतरराष्ट्रीयच्या मध्ये तर ती क्षमा समजली जाते, नाही का? कोणी म्हटलं मी तुला सोडून दिलं तर तू काय सोडून बरोबर. देणार, म्हणजे हा. तर क्षमा हे शब्द म्हणजे फार हल्लीच्या, विशेषतः हल्लीच्या युगामध्ये, या गांधी युगामध्ये क्षमा या शब्दाचा अर्थ आपण डायल्यूट करून टाकला आहे, नाही का? तो चुकीचा आहे. माफ करणे एवढंच म्हणतो आपण. हा, माफ करणे, ते माफी नाही, क्षमा आणि माफी यात फरक आहे. क्षमा हो. करण्याची पूर्वअट असे तुम्ही सक्षम पाहिजे, तुम्ही सामर्थ्यवान पाहिजे, मग तुम्ही So शत्रूला Shama क्षमा means कर. competence, you mean? I can't, I'm not much proficient in English. Okay. So I can't. Okay. पण तुमको अगर समझा होगा तो मैं क्या बोल रहा हूं, क्षमा करने के लिए पहले सक्षम होना चाहिए, और सक्षम व्यक्ति ही दूसरे को क्षमा पॉवरफुल कर सकता है. यू शुड बी दॅट पॉवरफुल. येस. हा. तो हे नाही, डायव्हर्शन झालं, पण तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती असणे आवश्यक आहे, क्षमा या शब्दाचा नक्की अर्थ काय, म्हणून मी सांगतो, बरोबर? तर एक हे आहे, क्वेरी आहे. तर त्या ह्याची हम्म. म्हणजे शब्दांची फोड आहे ती अशी: संस्कृत भाषायाम एव सा शक्ती यत् सा वैदिकीं संस्कृती पुनः उज्जीवयितुम क्षमा, असं आहे. पण मग त्याचा जो सिक्वेन्स आहे ना, तो मला थोडा कन्फ्युजिंग वाटला, की अन्वय, तो अन्वय. जसा हा. तसा आहे की काही वेगळा आहे. नाही, थोडासा वेगळा आहे. कोणी अन्वय केलाय का याचा? मी असा केला होता की सा वैदिकीं संस्कृती पुनः पुनरुज्जीवयितुं क्षमा यत् 2 मिनिट सा नको. शक्ती संस्कृत भाषायाम एव. पण ते काही जमलं नाही मला. नाही, नाही. संस्कृतम भाषायाम एव हा सा शक्ती, संस्कृत भाषेमध्येच ती शक्ती आहे, जी त्या वैदिकी संस्कृतीचं जी वैदिकी संस्कृती, वैदिक एक मिनिट, जी वैदिकी संस्कृती पुनरुज्जीवित करण्यास समर्थ आहे, साठी क्षम हं, साठी सक्षम आहे. सक्षम आहे किंवा समर्थ आहे. त्यामुळे मला वाटतं या अन्वयाचा तोच आहे, तसा फारसा काही फरक नाही पडला क्रमामध्ये. हा, बरोबर. हं. ओके. ठीक आहे. मी असं उलट केलं होतं की वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता आहे ती संस्कृत भाषाच आहे, असं म्हणजे असं झालं चालू शकेल, माझ्याच्याने. पण इट्स ओके, चालू शकेल. युअर्स इज व्हॅलिड. असं असं असंही म्हणता येईल आपल्याला, त्या त्या वैदिकी संस्कृतीची, त्या वैदिक संस्कृती, ती वैदिक संस्कृती पुनरुज्जीवन करण्याचं सामर्थ्य संस्कृत भाषेतच आहे आहे असं असं पण म्हणता येईल. पण तिथे मग शक्ती याचा अर्थ लागत नाही, त्यामुळे संस्कृत भाषेतच ती शक्ती आहे असं म्हणायला पाहिजे. त्या अर्थाने हा. पहिलं वाक्यच ओके. बरोबर आहे, मी सांगितलं. हा, ठीक. ओके. पुढचं वाक्य, हा, पुढचं वाक्य. Vaidikim means what? म्हणून मला त्या क्षमाचा तिथे उपयोग नाही कळला, कारण शक्ती ही तिथे आहे ऑलरेडी. मग परत क्षमा या शब्दाचं डबल मिनिंग डबल डबल, होतं ते. थोडस डबल झालंय ते, ताकद बरोबर. करण्यात, शक्ती करण्याची शक्ती आहे असं काहीतरी होतं. संस्कृत नाही नाही, तसं भाषेतच, नाही म्हणणार. संस्कृत हा, भाषायाम एव, संस्कृत भाषेतच ती ते शक्ती ती आहे, ताकद आहे. हं, जी 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 त्या वैदिक ती संस्कृती हा हा, पुन्हा, कारण सा सरांना हा शब्द, बघू द्या पुनरुज्जीवित प्लीज. हा, तर सा हा शब्द दोनदा आलेला आहे.
संस्कृत भाषेतच ती शक्ती आहे. हा, सा शक्ती अस्ति हे अध्यारूत आहे पहिल्या वाक्यात. जी हा ती वैदिक संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी समर्थ आहे असं. त्यामुळे ती हा शब्द दोनदा आहे, सा हा शब्द दोनदा आहे असं. कारण जी आणि ती आलंय ना, हम्म, ती ताकद बरोबर. आहे जी वैदिक संस्कृतीमध्ये. नाही नाही नाही, पण राजेशचा हे बरोबर आहे की मग ते सा दोनदा का आलं, तर संस्कृत भाषेतच ती शक्ती आहे जी. हा जी नाही, किंवा यत म्हणजे जी ती वैदिक संस्कृती, जी ती वैदिक संस्कृती असं म्हटलंय त्यांनी. हा, जी ती वैदिक संस्कृती जीवन करण्यासाठी समर्थ आहे किंवा सक्षम आहे असं. हं? जी ती, यत सा, जी ती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचं वाक्य. पण कोणाला समजलंय पुढचं वाक्य? काही शंका आहे? नाही, ठीक आहे, कळलं. पुढचं विश्वे अस्मिन् असं नाही का तर वाटतं? विसर्ग म्हणजे फोड नाही कळली मला त्याची. संस्कृती रेवच कळलंच नाही मला काय संस्कृती ही अधिक एव नाही, एव. विश्वे अच्छा अस्मिन्. अच्छा अच्छा, इथे ना एक शब्द मला चुकलाय, मला वाटतं वैदिकी संस्कृतीम पुनरुज्जीवितुम म्हणजे द्वितीया पाहिजे इथे. याचा वैदिकीम संस्कृतीम पुनरुज्जीवितुम, कारण कर्म इथे संस्कृती कर्म येतं असं मराठीत तीमच आहे सर, संस्कृत तीमच आहे आहे ना. हा, पुस्तकात. मग बरोबर आहे. तेच हो माझा तर्क हो. बरोबर आहे मग. हा, ठीक आहे. चला, आता पुढचं वाचा. पुढच्या याच्यात काही शंका आहे? नाही. तर ते संस्कृती रेव. संस्कृती रेव. संस्कृती ही एव. जिथे रेव रेव चे वगैरे एव काढणं खूप सोपं आहे सुमती. आणि तुम्हाला आता सगळ्यांना ना हे, इनफॅक्ट तुम्ही बघा, हे पाठ फार छान निवडले आणि आहेत त्यांनी. विश्वे अस्मिन् म्हणजे आपल्या उन्नतीचा विश्वात. प्रश्न येतो, उन्नतीला कन्फ्युज झालं असतं ते. हा, नाही नाही, हा ठीक आहे. सर, नाही नाही. हा हा, विद्याताई बोला. विश्वे अस्मिन् म्हणजे विश्वे हा ह्या अस्मिन् असं विश्वात म्हणजे आपल्या विश्वात का? अस्मिन अस्मिन नाही, विश्वे, ह्या विश्वात. हा, नाही म्हणे, पण आधी ह्या संधी विग्रह करायचा. विश्वे हे अस्मिन, सॉरी, विश्वे अस्मिन आणि विश्वेस्मिन. विश्वे म्हणजे सप्तमी. हा. हे आणि ऍक्च्युली जे असं आत्ताचं संस्कृत आहे ते थोडं समजायला बरं आहे. ते रामायण आणि कालिदास हा. वगैरेचं वाचन. बरोबर, तेच म्हणून खरं त्या खरं. त्या अनंत शयन मयंगारांनी तेच सांगितलंय ना, हम्म. की तेव्हाचं संस्कृत आणि आत्ताचं खूप वेगळं आहे, भिन्न आहे असं. आधीच आपण काल बघितलं ना, तेच. हो. हो. आणि भाषेचा खरं हे होत जातो ना दिवसेंदिवस. आता मराठी पण आपण किती वेगळी बोलतो पहिल्यापेक्षा. एक्झॅक्टली. ठीक आहे. तर ह्याच्यावर याचा मी कसं केलंय वाचू का सर? मला हा जसं वाचा. जमलंय तसं केलं. हा, वाचा विद्याताई. वैदिकी संस्कृतिरेव हि विश्वे अस्मिन् पुनः शांती स्थापयितुं समर्था. मी असं हा केलंय सर. हा, वैदिकी संस्कृती ही आपल्या विश्वात पुन्हा शांती स्थापन करण्यास समर्थ आहे. बरोबर. चुकलंय का अस्मिन म्हणजे बरोबर आहे? बरोबर, अस्मिन विश्वे म्हणजे आपल्या विश्व, किंवा अस्मिन आपल्या ह्या नसर, ह्या ह्या हा विश्वात. ना. म्हणजे आपल्या, या. एक हा मिनिट एक मिनिट, ह्या विश्वात. हा, इदमचं ह्या अस्मिन हा झालेलं आहे, इदमचं अस्मिन. हा, हा ह्या अस्मिन हा थोडा ना सगळ्यांना सांगतो, अस्मिन हा शब्द ना कन्फ्युजिंग आहे जरा. कन्फ्युज. म्हणजे आपण ते अस्माकम सारखं अस्मिन करू. हम्म. हा? बरं. हा. ठीक आहे, पुढचं वाक्य. त्याच्यात काही अडचण आहे? वेदान ही कोणती विभक्ती? तेच मी विचारतोय. देवांसाठी. देवान देवांसाठी. देवांसाठी. द्वितीय बहुवचन. हम्म. तर फक्त हे सम्यक गती गंतुम म्हटल्यावर ते सम्यक आणि अधिगंतुम असं आहे का? सम्यक, क ला पाय अर्धा म्हणजे हो ना, सम्यक. हो क क क सम्यक. हा. क अधिगंतुम. आणि हा, म्हणून ते क ग आणि झाले अ ना. च क आणि क आणि अ च नॉर्मली ग होतं.
हा, तर सम्यक अधिगंतुम. पुढे ध आलाय म्हणून तो ग होतो. सम्यक अधिगंतुम. सम्यक आणि अधिगंतुम. आणि हा, आणि सांस्कृतिक सम्यक म्हणजे छान का म्हणजे सर, चांगलं किंवा छान न, कशाचं? चांगल्या प्रकारे. नाही, सम्यक म्हणजे सर्वांगीण. सम्यक म्हणजे म्हण- सर्वांगीण, सगळीकडून असं. अच्छा, हा. म्हणजे सम्यक गधिगंतुम म्हणजे म्हणजे सर्वांगीण ओळखण्यासाठी का? तर ते अधिगंतुम म्हणजे ओळखण्यासाठी आहे ना ते, हम्म, किंवा किंवा जाणण्यासाठी. आकलनासाठी पण होईल ना. हा, हा, अधि जाणण्यासाठी किंवा हा, जसं मी तुम्हाला काल बोललो होतो ना, सशांती अधिगच्छती, तर तो तिथं हो. अधिगच्छती म्हणजे प्राप्त करण्यासाठी किंवा जाणण्यासाठी असं. हा, आणि आपल्या पुस्तकात ह्या इथे ओळखण्याकरता म्हणून दिले शब्दात, हा, पुस्तकाच्या ह्या पाठामध्ये. ओके. ओके, पण म्हणून मला वाटलं की चांगल्या प्रकारे जाणण्यासाठी नाही, पण असं आहे हा, का? हिंदीमध्ये जानने केली, बरोबर, चांगल्या प्रकारे हा, जाणण्यासाठी, बरोबर. हो, हा, म्हणून मी बरोबर. म्हटलं की चांगला असा अर्थ होतो का इथे हो, सम्यकचा. सम्यक म्हणजे नाही, चांगलं हं. चांगलं नाही. सम्यक म्हणजे चांगलं नाही. सम्यक म्हणजे सगळं, सर्वांगीण सगळं. किंवा अच्छा, सगळं हा, अच्छा. सगळ्या तर प्रकारे किंवा सर्वांगीण. सगळ्या प्रकारे सर्वांगीण. सर्वांगीण. मला आणखीन एक अर्थ पाहिजे. सांस्कृतिकांच तो मला थोड नाही कळेल. सांस्कृतिकान, सगळे हे द्वितीय बहुवचन आहेत. वेदांत, बहुवचन. शास्त्राणी, च लागलाय म्हणजे काय त्याचा अर्थ? हा, च सांस्कृतिकान, शेवटी लागलाय म्हणजे ते हा, अंश. सांस्कृतिकान. नाही नाही नाही, तर काय होतं की सांस्कृतिकान आणि समोर च असतं ना, तर अंशच होतं ते. हा. म्हणजे सांस्कृतिकान आणि आणि का? च प्लस च. हा, हा, सांस्कृतिकान आणि पुढे च शब्द आला ना, की त्याची संधी हा. अंशच च. असं होतं ते. हा, हे बघा, परत आणि मी सांगतो. शेवटचे ते की का झालं शेवटचा, नितांत आवश्यकी म्हणजे नितांत आवश्यकी, की का झालंय ते? हा, तर नितांतम आवश्यकी अस्ति. नितांतम आवश्यकी. अस्ति हे, अच्छा, हा, पण आता जसं, अध्यारुते. हा, कसं आहे माहिती आहे का, बहुतेक सगळ्या शब्दांचं हा स्त्रीलिंगी आकारांत होतं, पण काही काही शब्दांचं स्त्रीलिंग रूप, जसं आवश्यक, हा, आवश्यक हो. या शब्दाचं जसं जसं आपण क्षमा क्षमा, हा, नाही का, हं. पठिता, लिखिता लिखिता, असा आकारांत होतो. पण काही काही शब्द असे आहेत की त्यांचं स्त्रीलिंगी रूप इकारांत होतं, दीर्घ. एक लक्षात घ्या, अच्छा. संस्कृत भाषेमध्ये 95% पुल्लिंगी शब्द हे अकारांत आणि उकारांत आहे, अ आणि उ. हा, आणि हं. हं. 95% स्त्रीलिंगी शब्द हे आकारांत आणि ईकारांत आहे. तुम्ही बघा, तुमच्या हो. सगळ्या स्त्रियांची नावं जी असतील ती हो. हो. आता आता नवीन माझं सोडून द्या ना. सुलभ देवी हा, ही आणि आच आहेत जास्त. हा, नवीन नवीन सोडून द्या, नवीन कोणी काही लावतात, पण बहुतेक हो. सगळ्यांची हो. नावं जी आहेत, तर ती मुलींची नावं आपल्याकडे पूर्वी सगळी इकारांत किंवा आकारांत असायची, आणि मुलांची नावं अकारांत आणि उकारांत असायची, नाही का, हं. असं. तर हा, तर आवश्यक, आवश्यक हच आवश्यकमचं आवश्यकी, कधी कधी इकारांत पण रूप स्त्रीलिंगी करताना त्या शब्दाचं रूपांतर इकारांत मध्ये पण केलं जातं. प्रथमा काय आहे ते, प्रथमा मती बहुवच नाही, एक वचन आहे का ते? कशाचं, कुठला शब्द म्हणतेस तू? आवश्यकी, नाही, आवश्यक, इकारांत स्त्रीलिंगी, आणि म्हणजे मला त्याचं ते हेच नाही कळलं, विभक्ती. ओके, या भाषेचा कर्ता काय सांगा? मी सांगू? ग्रंथान. नाही. कोण आवश्यक आहे ना, संस्कृत संस्कृत भाषा. भाषा कोण ना, आवश्यक आहे आणि काय संस्कृत आवश्यक, भाषा. कोण संस्कृत भाषा. संस्कृत संस्कृत भाषा आहे सर याचं संस्कृत बरोबर, कारण करता. ते सगळे वेदांपासून सांस्कृतिकांपर्यंत सगळे शब्द द्वितीयत आहेत. द्वितीय. द्वितीय. बरोबर. द्वितीया कधीच कर्ता नसते, द्वितीया नेहमी कर्म असतं. इथे प्रथमा विभक्तीमध्ये फक्त एकच शब्द आहे, तो आहे संस्कृत भाषा.
नाही का? हो हा. हो. त्यामुळे संस्कृत भाषा ही नितांत आवश्यक आहे. हं. कोण म्हणजे ते आवश्यक आहे? क्रियापद, संस्कृत भाषा आवश्यक आहे. हा म्हणजे का क्रियापद बरं? एकवचनी आहे ना ते. हो, त्यामुळे एकवचनी हा. आवश्यकी असती असं. पण सर मग ह्याचं आता हे पहिल्यांदाच आलं आम्हाला असा की असा शब्द, ह्याचं बहुवचन होताना काय होतं मग असे काय असले हम्म. तर? आता नदी नद्यौ नद्यः कसं होणार ते मग असं. नाही नाही, हे क्रियापद आहे ना पण सर, हे आवश्यकीचं. जसं आपण पठती पठंती होतं, असं काही होतं का यात? नाही आल्यावरच नाही, कळेल ते. तेच सांगतो इथं. इथं आवश्यक हे क्रियापद नाही आहे, क्रियापद असती हे क्रियापद अध्यारूत आहे इथं. ओके. हा, हे विशेषण आवश्यकी असतात. असती. हा, म्हणजे हे अच्छा, क्रियाविशेषण ज्याला म्हणतो आवश्यकी ना, असती. क्रियाविशेषण आहे हे. हो हो. हा, असतीच. हा हा. ओके आपण, ओके. मी फास्ट जायचा प्रयत्न सर याचा करतोय पूर्ण पण अर्थ? वेद म्हणजे अनेक वचन, शास्त्रे, उपनिषद, महाभारत, रामायण, इतर धार्मिक आणि सांस्कृतिक ग्रंथांचे हं, सर्वांगीण पण ग्रंथांना सर्वांगी ना पण ना सर. हा हा या सगळ्या ग्रंथांना ग्रंथांचं सर्वांगीण अवलोकन करण्यासाठी किंवा जाणण्यासाठी संस्कृत भाषा नितांत आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. हा हा. आता पुढचं वाचा. पुढचं काही कळलं तुम्हाला? काय नाही कळलं रादर पुढच्या वाक्यात? मला भूयहाचा अर्थ नाही कळाला. कशाचा? आणि ते भूयः. आशाचे काय केलंय? सांगतो मी. आशासेच मी आशा आहे असं केलंय, त्याचा हे आहे. पण से का आलं? भूयः. सांगतो ना, सांगतो ना. अजून अजून काय नाही कळलं? Why भूयः it is म्हणजे yet? Why it is not yet? बिकॉज सामने भारतीय ना तो त का द हुआ उसमें. म्हणजे ते यतच आहे, फक्त ते भ असल्यामुळे यत हा, झालं. जसं पुनीता सद्गुरु, काय? पुनीता, व्हेरी गुड. बरोबर. पवित्र. पण ते काय शब्द येतो? तो शब्द कबुधवी. सुद्धा हा कर्मणी भूतकालवाचक धातू सदित विशेषण. हा, नी नयते बरोबर. पू अधिक हम्म. हा, तर पुन धातू आहे. पुन म्हणजे पवित्र करणे किंवा शुद्ध करणे. हा, किंवा पुनीता म्हणजे पवित्र झालेली किंवा पवित्र असलेली. हा, पुण्यवान किंवा असं. तर पुनीता संस्कृत भाषा म्हणजे पवित्र संस्कृत भाषा. हा, असं. सर हे भूयः म्हणजे काय, अधिक का? Further. Yeah. काय म्हटलं? नाही, आपण एक एक शब्द भूयः. आधी देतो. आधी तुम्हाला आशासे या, अजून तुम्हाला पहिल्या शब्दाचा अर्थ कळूया ना, आपण मग पुढे जाऊया. हो हो सर, ते काय मला असं हिंदीत गेल्यासारखं वाटलं एकदम. हा हिंदीमध्ये गेल्यासारखं वाटलं आशा से वाचल्यानंतर. कळतं तर बाकी पहिल्या वाक्याचा हे करा ना तुम्ही. आशा असे. नाही नाही मी नाही, त्याचा अर्थ आशा आहे असं केलं. ते आशा बरोबर आहे, आहे ते की बरोबर आहे, ते बरोबर आहे. पण पुढे काय? पण आशा. असे काय, असे काय? नाही नाही, ते नाही सांगतो मी. आशा से काय माहितीये का? जे आपण ज्याला ऐका ऐका हं. आता, शास नावाचं क्रियापद आहे. शास म्हणजे धातू आहे, क्रियापद नाही, धातू. शास या धातूचा अर्थ होतो इच्छा करणे किंवा इच्छिणे, इच्छिणे. तर ते आत्मनेपदी रूप आहे, म्हणजे आत्मनेपदी क्रियापद आहे ते. त्यामुळे त्याचं आशासे, आशा वहे, आशा महे असं. आशासे म्हणजे मी आशा करतो, मी. ते जे व्याख्यान देणारा जो आहे ना, व्याख्याता, तो अहम म्हणतोय आशा. हो. हा, अहम आशासे, मी आशा करतो. हम्म हा, असं अच्छा. असं. हा, आणि पुढे यत काय म्हणजे अजून? की येत नसं. आहे. आशा हा आहे की भारतीय हा, घराघरात संस्कृताच्या प्रचारासाठी प्रयत्न करतील. प्रयत्न करतील, प्रयतिष्यन्ते. हा, येन करतील ज्याने, हा ज्याने, येन म्हणजे ज्याने
जेणेकरून किंवा ज्याने हा अस्माकम आपली अच्छा. पवित्र संस्कृत भाषा संस्कृत हा. विश्वासमोर हा हा हो समज. हा मग विश्वासमोर त्याचा अर्थ हा ऐका. भूयः. हा हम्म. हा विश्वास भूयःचाच अर्थ की हा तर होईल हा अ, अ, विश्वासमोर ही पुन्हा गौरवास्पद स्थान प्राप्त करेल असा याचा तसा अर्थ होईल. ते भूयःचं काय सांगितलं सर? भूया हे भूधातूपासूनच झालेलं आहे. हा तर अच्छा. हा म्हणजे सॉरी सॉरी भूया भूधातूपासून नाही. भूया याचा अर्थ पुन्हा पुन्हा गौरवास्पद पुन्हा पुन्हा सुद्धा भूया अपि म्हणजे पुन्हा सुद्धा ते आपण मी तुम्हाला काल अच्छा. बोलत होतो ते यंग प्रत्यय यंग म्हणजे तसं ते भूया आहे म्हणजे पुन्हा सुद्धा हो. गौरवास्पद स्थान प्राप्त करो प्राप्नुयात म्हणजे विधिलिंग म्हणजे विधी हे येते विधिलिंग रूप प्राप्नुयात प्राप्त करो असं कुर्यात तसं हा प्राप्नुयात म्हणजे प्राप्त करो. अच्छा. समजलं? हं. हो. हा. आता पुढचं एकच वाक्य राहिलं ते बहुतेक झालं की आपला पाठ संपेल. मग हा सर मी सांगू का मी हे कसा केला ते? हा दीपाली सांग. हा. मम भिप्रायाला मी मम अधिक अभिप्राया केलं. ठीक आहे. प्राय हा आणि बरोबर हा हा आणि हे भवदभी म्हणजे भवंतला हे आहे ना, त्याची विभक्ती आहे ना ही भवदभी बरोबर म्हणजे तुम्ही भवांची सर्व. विभक्ती. हा हा भवांची विभक्ती. तर मी असं तृतीयात केलंय बहुवचन. म्हणजे हा त्याचा मग मी त्याचा अन्वय असा लावला की मम अभिप्राया भवद्भी शांत्या अकर्णितः अतः बस अहम नाही नाही रुदतो एक सर्व. मिनिट दीपाली एक मिनिट एवढ्या वाक्यात हे वाक्य पूर्ण वाक्य आहे. याचा अर्थ सांगा. मी असं केलंय की माझा अभिप्राय किंवा माझं मत बोलणं हम्म हम्म तुम्ही शांतपणे ऐकलं हा म्हणून भवद्वी म्हणजे आपण भवद्वी म्हणजे हा आपल्याकडून हा तुम्ही आपल्याकडून किंवा आपण. शांतपणे आपल्याकडून तृतीय आहे आपल्याकडून शांतपणे ऐकल्या गेलं असं. हा ओके. हा हा म्हणून मी आता हा पुढचं वेगळं आहे ना मग. हा 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 अतः अहम रुदतो धन्यवादान सर्वेभ्यो ददामी. हा इथं म्हणून नाही अतः हा म्हणजे मी म्हणून हा रुदतो म्हणजे हृदय नाही हृदय मनापासून येतोय मला हृदय येतोय ना. सॉरी सॉरी हृदय हा येतोय हृदय येतो म्हणजे मी आता हे हार्दिक हृदयतो म्हणजे किंवा खरं खरं मनापासून. हृदयत आहे हा हृदयत हम्म. म्हणजे हृदयापासून हा हा हा. किंवा आपण हार्दिक म्हणतो किंवा बरोबर मनापासून बरोबर सर्वांना धन्यवाद देतो. हा याचा अन्वय होईल सर्वेभ्यो धन्यवादान ददामी हा सर्वेभ्या हम्म. धन्यवादान ददामी असं ददा पुढे हा ददामी म्हणजे देतो हा पुढे देतो. हा पुढचा मीच वाचू का? दुसरं कोणी आशासे वाचेल च नाही युष्मासु. दुसरं कोणाला तरी वाचू दे पटकन वेळ कमी आहे आपल्याकडे कोण वाचेल राजेश वाचा तुम्ही सांगा बर. ठीक हा आशा से च म्हणजे आशा करतो हा युष्मासु आशा करतो म्हणजे आणि आशा तुमच्याकडून करतो हा हा युष्मासु प्रत्येक अपि म्हणजे तुमच्या तुमच्यापैकी प्रत्येकाने गण हा सज्जनो म्हणजे माणूस किंवा माणसाने हा किंवा गृहस्थाने निज प्रत्येक सज्जनाने सांस्कृतिक हा प्रत्येक सज्जनाने हम्म निज म्हणजे स्वतःची सांस्कृतिक भाषा या भाषाया भाषा हा भाषा या आहे का? हा ओके. म्हणजे या भाषा विसर्ग अध्यार होतोय हा तो ओके संधित भाषा लोप या झाला तर म्हणजे हा तुमच्या भाषेचा निजे प्रत्येक आपापल्या स्वतः घरात आपापल्या हा गृहे सप्तमी आहे ग्रहात हा पूर्ण आदरम म्हणजे पूर्ण आदर विधास्यती होईल विधास्यती नाही होईल ओके विधास्थिती म्हणजे पूर्ण विध आदर करेल ह हा बरोबर होईल असं हं? हं. भविष्य काय भविष्य कराल भविष्य काळ असं हा
करतील असं आता करेल करेल कर करेल